भाजपच्या आमदारांचं असं म्हणणं आहे की अजितदादाला सोबत घ्यायला नको होतं, अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी काम नाही केलं आणि त्याच्यामुळे त्याची गरज नव्हती. कसं आहे, तो आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेचा गट, अजितदादाचा गट, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक जे दिसते आता लोकसभेच्या निवडणुकीत झाला काय त्रांगडं झालं सर्व जनतेने पाहिलं या तिन्ही गटाचं, भारतीय जनता पार्टी आणि 2 गटाचं. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं त्रांगडं होणार आहे. त्याची मला वाटते सुरुवात ही झालेली आहे. पण शेवटी कोणी कुणावर राहायचं काय नाही राहायचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण भाजप कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप आहे की अजित पवार गटाकडून आम्हाला कुठलीही मदत झाली नाही, त्यामुळे त्यांच्या भाजपच्या त्या जागा पडल्या. काय आता त्यांचं प्रत्येक पक्ष स्वतःच्या पक्षाचं विश्लेषण करतो. आपल्या इतक्या मोठ्या प्रमाणात जागा कशा पडल्या. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेचा गट किंवा अजितदादाचा गट एकत्र येऊन निवडणुका लढल्या. आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं ते विश्लेषण करत असणार आणि आपली आपली भूमिका, पक्षाची भूमिका ते सांगत असणार. आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांनी आपल्या स्तरावर निपटावा. कुठेतरी अजित पवारांना दूर करण्याचा हा प्रयत्न तुम्हाला वाटतं का विधानसभेच्या आधी भाजपच्या? कसं आहे की एकनाथ शिंदेला शह देण्यासाठी अजित पवारांना आणलं. आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार असे तिन्ही मिळून आता निवडणुका लढवल्या. लोकसभेमध्ये काय झालं आपल्याला कल्पना आहे. आता विधानसभेमध्ये जे आहे, आता विधानसभेमध्ये परत काटछाट त्यांची चालू झाली दिसते असं या पद्धतीनं की यांनी आम्हाला मत नाही दिलं त्याच्यामुळे आमच्या जागा पडल्या. हे सर्व आता अजून ह्या गोष्टी पुढील जसं जसं विधानसभा येईल निवडणूक तसं अजून ह्या गोष्टी वाढतील. आज भाजपची केंद्रीय समितीची दिल्लीमध्ये बैठक आहे आणि त्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तुम्ही कशा अर्थाने पाहता या सगळ्या? मी त्या केंद्रीय समितीला हात जोडून विनंती करतो की देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री राहू द्या. ते विधानसभा निवडणुकीपर्यंत राहिले पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि ते जेवढे दिवस राहतील तेवढाच फायदा त्याचा आम्हा सर्वांना होणार आहे. त्याच्यामुळे केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीला माझी विनंती आहे. बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं तशीच मी सुद्धा त्यांच्या पक्षाचा आमचा काही संबंध नाही, पण एक विनंती त्यांच्या पक्षाला करतो की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद राहू द्यावं जेणेकरून त्याचा फायदा आमच्या महाविकास आघाडीला होईल. रवींद्र वायकरच्या प्रकरणात जे पोलीस अधिकारी तपास करत होते त्यांची बदली केल्याची माहिती मिळतात. तुम्ही गृहमंत्री राहिलेल्या काय वाटतं सगळ्या प्रकरणावर? काय त्याची माहिती मी घेतली नाही. त्याची डिटेल माहिती घेतल्यावर मी बोलीला गेलो. काल नाना पटोले असं म्हटले की पवार गट आणि जो ठाकरे गट शोषित आहे त्यांना मी घेऊन आहे सोबत. असं आहे, नाना पटोले हे काँग्रेसचे अध्यक्ष आहे आणि हा छोटा भाऊ मोठा भाऊ हा काही विषय नाही आहे कुठे. हा छोटा भाऊ आणि मोठ्या भावाचा विषय नाना पटोलेंनी कुठेही काढू नये, कारण की सर्व समान आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सर्व एकोप्याने या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा सर्व एकोप्याने सामोरे जातील आणि तिन्ही पक्षामध्ये आणि आमच्या मित्रपक्षामध्ये अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग आहे, चांगल्या पद्धतीनं संवाद आहे. त्याच्यामुळे तिकीट वाटप जे सुद्धा विधानसभेचं होईल ते तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून व्यवस्थित चर्चा करतील आणि चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. त्याच्यामुळे हा मोठा भाऊ आहे ना हा छोटा भाऊ आहे हा कुठेही प्रश्न नाही. पण एक स्वाभाविकपणे काँग्रेसला ज्या पद्धतीनं जास्त जागा मिळाल्या त्यावरून तुम्हाला असं वाटत नाही की महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत काँग्रेस आहे? नाही, मोठ्या भावात मी परत सांगतो. आता काँग्रेसला मागच्या वेळेस एकच खासदार काँग्रेसचा होता, तरी सर्व नेते एकत्र महाविकास आघाडीचे एकत्र सगळे नेते बसले, त्यांनी जागेत वाटप केलं. आम्ही 10 घेतल्या, 10 जागेत लढलो. काँग्रेस लढली, शिवसेना लढली, अलग अलग याच्यावर 21 जागेत शिवसेना लढली. मला वाटतं 17 जागेवर काही काँग्रेस लढली. त्याच्यामुळे सर्वांनी एकत्र बसून तशा पद्धतीचा निर्णय घेतला. आमच्या महाविकास आघाडीमध्ये परत सांगतो कोणी छोटा भाऊ नाही आणि कोणी मोठा भाऊ नाही. नाना पटोले यांचे पाय धुतले एक कार्यकर्त्यांनी. मी पाहणार नाही काय.